जय शिवराय, जय शंभूराजे. आज फाल्गुन अमावास्या म्हणजेच इतिहासातील काळा दिवस. आजच्याच दिवशी आपले छत्रपती संभाजी महाराज 40 दिवसाच्या यातना सहन करून अनंतात विलीन झाले. आज वडू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणी शंभूराजांचे स्मरण ठेवण्यासाठी अनेक शंभू भक्त एकत्र आले. छत्रपती संभाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ मुकपद यात्रा निघाली. मुकपद यात्रा म्हणजेच शंभूराजांची कधीही न निघालेली अंत्ययात्रा. हा काही आनंदाचा क्षण नव्हे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही क्षण टिपले आहेत. ह्या भागात वडू या तीर्थस्थळावर शंभूराजांना कशा प्रकारे मानवंदना देण्यात आली ते पाहूया आणि पुढील भागात तीर्थक्षेत्र तुळापूर या ठिकाणी देखील मानवंदना देण्यात आली त्याचेही दृश्य पाहूया. त्यामुळे आपल्या मराठमोळ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो पुढे टाकला पाय मागे न घ्यावा धरे जो स्वयंभू शिवाजी पठारा प्रसंगी दिसेल मोठ्याने म्हणा मोठ्याने जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल नरव्याग्रतानाची आदर्श झाला मराठा म्हणावे अशा वागराला लगीनराय बाच्या आधी कोंढण्याचे नरव्याग्रतानाची आदर्श झाला साईडला या ठिकाणी उपस्थित अर्पण होईल. या नेतृत्व परमपवित्र भगवा ध्वज हा भगवा ध्वज नाही आपल्या सर्वांच्या समोर असतील. त्यानंतर गप्पा मारायचे नाही. मुकपद यात्रा म्हणजे संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा. तर आपण सर्वांनी ते लक्षात घेऊन छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. थांबू. मृत्यू सहीन समाज
आदिशक्ती माता श्री तुळजा भवानी व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून आज आम्ही घेत आहोत आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलले शिवरायांचे कैसे बोलले शिवरायांचे कैसे चालले शिवरायांचे कैसे चालले शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधले तो योग मनोनी साधले तो योग राज्य साधनांची लगबग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष हरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रवेशद्वारावरती यज्ञकुंड आहे त्या यज्ञकुंडावरती ज्वाला प्रज्वलन होणार आहे तरी सर्व भक्तांना विनंती असेल यज्ञकुंडामधून आपण थोडंसं लांब थांबा गावोगावच्या ज्वाला त्या ठिकाणी प्रज्वलित होत असून त्यांना जाण्या येण्यासाठी जागा असू द्या दर्शनाला आपण गडबड करू नका यांच्या समाधीपाशी एकत्र यायचंय वाघोली विभागाचा ज्योतवाला आहे त्यांना विनंती असेल कवी कशाच्या समाधीपाशी आपण एकत्र या छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हे मोबाईल
करत नाही. काय झालं आज या कामच घ्यावं म्हणजे महिलांना आयुष्य आपण म्हणतो आपण सगळ्याच्या भाषा ऐकलं घरामध्ये 700 वर्षापूर्वी म्हणतात वारकरी मंडळी, विद्यार्थी मंडळी, आपणास आपल्या गुरुवर्यांची विनंती आहे, आपण आहे त्या जागेवरती बसून घ्या. हे वारकरी मंडळी आहे, फक्त ग्रामपंचायत पदाधिकारी, धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती समितीचे पदाधिकारी एवढेच मंडळी राहतील. सहकार्य करा. शंभू बाळाचा आज बलिदान स्मरण दिन आहे, हे लक्षात घ्या आणि प्रत्येकाने सहकार्य करा. या ठिकाणी आपण जास्त कोणालाही बोलणार नाही. आजचा दिवस हा खूप गांभीर्याने घेण्याजोगा आहे आणि जे पुष्प मंत्रावली करणार आहेत त्या काकांना विनंती. व्यासपीठावरील पुन्हा एकदा मी नम्रतेपूर्वक विनंती करतो. या व्यासपीठावरती 50 SP साहेबांची सूचना आहे. 50 लोकांचं व्यासपीठ असताना सुद्धा जवळजवळ 150 लोक वर बसली होती. याचं गांभीर्य लक्षात घ्या. त्यामुळं मग यानंतर आपला अपमान केला जाईल याची काळजी घ्या. डी मध्ये जे महाराज मंडळी आहेत कृपया आपण आतमध्ये जायचंय. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत रणकुल मंडित अखंड लक्ष्मी अलंकृत सह्याद्री पतेश हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्र राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पार्वती पते राष्ट्रीय सलोट सलामी शस्त्र शांत सम्मान शांत माझं शस्त्र
सम्मानगड खडे खडे एक शांतता राखा. पेश कर हिरवत पेश कर हिरवत पेश कर खाली कर सम्मानगड भाजप शश स्वराज्य रक्षक श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती श्री धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. सर्व शंभू भक्तांना विनंती आहे, सभा मंडपाकडे आपण या ठिकाणी आपण त्या समोरील बसायचं आहे.